नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सिडको येथे 2 गटांमध्ये झालेल्या वादातून एका गटाकडून दुसऱ्या गटावर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौकात काल रात्री घडली। या प्रकरणी पोलिसांनी तपास करून 6 जणांना ताब्यात घेतले तर एकाचा शोध सुरू आहे। याबाबत अंबड पोलीस ठाण्यामध्ये वैभव गजानन शिर्के वय वर्ष 23 राहणार कामटवाडा गोपाळकृष्ण चौक सिडको यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की रात्री 10 वाजेच्या सुमारास जुना अंबड लिंक रोड पवननगर सिडको येथे आरोपी दर्शन दोंदे, गणेश खानवे, राकेश गरुड, अक्षय गावजे, खग्या उर्फ अथर्व राजधिरे, बंट्या उर्फ अजय राऊत आणि त्यांचे 3 ते 4 साथीदार यांनी संगनमत करून वैभव शिर्के याच्याबरोबर झालेल्या वादातून कुरापत काढली। त्यावरून या दोघांमध्ये रात्री वाद झाले। त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली होती। रविवारी रात्री फिर्यादी शिर्के हा मित्र वेदांत गिरी गोसावी हे ॲक्टिवा मोपेडने जात होते। त्यावेळी छोट्या काळ्या उर्फ जितेंद्र अशोक चौधरी हा त्याच्या दुचाकीवरून येत होता। त्यावेळी शिर्के याच्या गाडीचा दुचाकीला कट लागल्यामुळे त्याने शिव्या दिल्या असता दोघांमध्ये बाचाबाची झाली। त्यानंतर फिर्यादी शिर्के आणि त्याचा मित्र वेदांत हा दुचाकीने घरी जात होते। यावेळी पवननगर रस्त्यावरून समोरील बाजूने मोटारसायकलवरून दर्शन दोंदे, गणेश खानवे, राकेश गरुड, अक्षय गावंजे, खग्या उर्फ अथर्व राजधिरे, बंटी उर्फ अजय राऊत आणि त्यांच्यासोबत असलेले 3 ते 4 अनोळखी इसम तेथे आले। त्यांनी त्यापैकी अजय राऊत यांनी फिर्यादी शिर्के याच्यावर कोयता उगारून तुझा फडशास पाडतो असं म्हणत धाव घेतली। त्यावेळी फिर्यादी शिर्के आणि त्याचा मित्र गाडीवरून पडले। त्याच वेळी दर्शन दोंदे आणि त्याच्या कमरेला असलेले पिस्तूल बाहेर काढून शिर्केवर गोळी झाडली। तसेच आरोपी गणेश खानवे यांनी देखील त्याच्याकडे असलेले पिस्तूल बाहेर काढून फिर्यादीच्या दिशेने फायरिंग करण्याचा प्रयत्न केला। त्याच्याकडील पिस्तुलातून 2 गोळ्या तिथे जमिनीवर पडल्या। त्यानंतर आरोपी राकेश गरुड आणि खग्या उर्फ अथर्व राजधिरे यांनी कोयता आणि चॉपर काढून फिर्यादीवर वार करण्याचा प्रयत्न केला। ते वार फिर्यादी शिर्के याने चुकवले। त्यानंतर अक्षय गावंजे आणि फिर्यादीची कॉलर पकडली, परंतु त्याला हिसका देऊन फिर्यादी त्या ठिकाणून पळू लागला। तेवढ्यात सर्व आरोपींनी मिळून त्याचा पाठलाग केला, त्याला धमकी देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। यावेळी झालेल्या गोळीबारामुळे परिसरातील दुकानदारांनी घाबरून आपापली दुकाने बंद केली। या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून रात्री 6 जणांना ताब्यात घेतलं असून एक आरोपी फरार आहे। पोलीस त्याचा कसून शोध घेत असून त्यालाही लवकर पकडण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात तर पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर करत आहेत। काल अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी पवननगर सिडको या भागामध्ये फायरिंगची घटना या ठिकाणी घडलेली आहे। सदर घटना घडल्यानंतर तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेलेले आहेत आणि इसम नामे वैभव गजानन शिर्के याच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस स्टेशन या ठिकाणी 307, 143, 144, 149 भारतीय हत्यार कायदा 325, 425 आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट 7 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासाची पथकं तयार करण्यात आली। 2 ते 3 पथक या ठिकाणी तयार करण्यात आले। आरोपींना देखील या ठिकाणी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती अटक करण्यात आलेला आहे। 6 आरोपींना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये दर्शन उत्तम दोंदे, गणेश दत्तात्रय खानवे, राकेश कडू गुरव, अथर्व राजधिरे, अजय राऊत, जितेंद्र चौधरी असे आरोपी सध्या आमच्या ताब्यामध्ये आहेत। सदरची जी घटना झालेली आहे ही किरकोळ वादावरून झाल्याचं सध्या निष्पन्न होत आहे, पण ह्याच्यामध्ये काही रायबरी आहे का याचा शोध पोलीस या ठिकाणी करत आहेत। तसेच ह्याच्यामध्ये वेपन जे यूज झालेले आहेत हे वेपन कुठून आणलेले आहेत, काय आणलेले आहेत याचा तपास देखील या ठिकाणी पोलीस करत आहेत। आरोपी आणि फिर्यादी या दोघांवरती देखील काही गुन्हे दाखल असल्याचं लक्षात येत आहे। जे काही गुन्हे दाखल आहेत त्याची पार्श्वभूमी बघून सर्व आरोपींवरती या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे। सदर जी कामगिरी आहे ही कामगिरी ही अंबड पोलीस स्टेशन चे डीबीचे अधिकारी कर्मचारी तसेच PI अंबड ठाकूर साहेब, ACP देशमुख आणि टीमच्या अंडरमध्ये या ठिकाणी झाली। लाल दिवा न्यूज साठी भगवान थोरात, नाशिक। नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।